हे वाघाचे, प्रॉपर वाघाचे, जो बंगाली टायगर असतो त्याचे मला व्हिडिओज दाखवले आणि ते सगळे इथले होते. बोलतात की संध्याकाळ 6 नंतर इथं कोणी थांबू शकत नाही. म्हणजे जर वाघ आणि बिबटे जर इथे आहेत, जी गुफा वाटते झाडांमधून आता आणखी त्याचं सौंदर्य खुलून आलं. अच्छा, इथं बोटिंग जर करायची असेल तर 1,000 रुपये पहिले आपल्याला इथे डिपॉझिट ठेवावं लागतं आणि 600 रुपये. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित इंगळे आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल. काल आपण आलो होतो महाबळेश्वरला आणि नाईट ड्राईव्ह झाली होती आपली, त्याच्यामुळे कालचा दिवस आपला झोपण्यात आणि थोडंफार महाबळेश्वर एक्सप्लोर करण्यात गेला. मार्केटमध्ये वगैरे आपण गेलो होतो, तिथे काय काय मिळतं काय काय नाही मिळत ते आपण काल बघितलं होतं. आणि आज आपला महाबळेश्वरचा सेकंड डे आहे आणि आपण चाललोय आता महाबळेश्वर एक्सप्लोर करायला. तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, तुम्हालाही छोट्या मोठ्या गोष्टी याच्यातून लक्षात येतील. आणि तुम्हाला जर ही ट्रिपचा प्लॅन करायचा असेल तर माझ्या व्हिडिओची तुम्हाला थोडीफार मदत होऊ शकते. तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि आपण आता इथून निघतोय. आपलं जे कॉटेज भेटलं होतं खूप छान भेटलं होतं आणि रिझनेबल भेटलं होतं. 1,500 रुपये त्यांनी सांगितले होते. बार्गेनिंग करून आपण 1,300 मध्ये त्यांना डन केलं होतं आणि 2 दिवस आपण इथेच राहतोय. आणि दुसरी अशी गोष्ट की कॉटेजच्या साईडला बटाट्याची शेती होते, म्हणजे महाबळेश्वरला सुद्धा बटाट्याची शेती होते आणि स्ट्रॉबेरीची शेती खूप सारी आहे. थोडं मी परत आल्यानंतर तुम्हाला ते दाखवतो. आणि आता आपला व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. तर माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा. त्यामध्ये खूप सारे असे स्ट्रॉबेरीचे स्टॉल आहेत आणि आता स्ट्रॉबेरीचा सीझन असल्यामुळे तर खूपच जास्त. आणि स्ट्रॉबेरीची किंमत आहे 250 kg. मला वाटतं कल्याणला याच्यापेक्षा स्वस्त मिळतात. आपण फ्रेश आहे ना, हे वाव फ्रेश आहे. आणि इकडे बघा, हे नर्सरी आहे फुलांची, ती सुंदर आहे बघा. भारी आहे महाबळेश्वर मध्ये फिरण्यासारखं खूप सारं आहे. आणि दुसरी अशी गोष्ट, फिरण्यापेक्षा रिलॅक्स व्हायला यायचं असेल तर खूपच भारी आहे महाबळेश्वर. आता दुपारच्या वेळी थोडंसं क्लायमेट थोडंसं गरम झालंय, पण रात्रीच्या वेळी एवढी थंडी आहे भाई, बोलून फायदाच नाही. आणि खूप सारे रिसॉर्ट आहेत, जसं बजेट असेल तसे रिसॉर्ट आहेत तिथे. रिजनेबल पण आहेत खूप सारे. तर आपल्यासारखे मिडल लोक रिजनेबलचा फायदा उचलू शकतात. आणि पंचगणीमध्ये थोडेसे कॉस्टली रिसॉर्ट आहेत आणि महाबळेश्वरच्या आजूबाजूला जे आहेत, म्हणजे महाबळेश्वर सोडून 2-3-4 किलोमीटरच्या आजूबाजूला जे आहेत ते जरा रिजनेबल आहेत. बघा, कॉटेज पासून आपण थोडस 1-1.5 किलोमीटर आलो आणि इथे महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद महाबळेश्वरचा लेक आहे इथे. बघा लेक किती सुंदर आहे आणि मागचा पण सिनेरिओ बघा किती सुंदर आहे. आणि इथे साईडला आहे इथे खाऊ गल्ली आणि इथे बोटिंग वगैरे पण केली जाते, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. आणि इथे बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट पण खूप छान केलंय, म्हणजे आपण इथे बसून सुद्धा लेकचा आस्वाद घेऊ शकतो. इव्हिनिंगला तर भारीच असणार आहे. आणि सेल्फीज पॉइंट वगैरे इथे भरपूर आहेत बघा. लोक मस्त चिल आउट करतायत, काही नौका विहार करतायत. बघू आपण पण नौका विहार करूया थोडस. बघा किती सुंदर असं आहे महाबळेश्वर. अच्छा, इथं बोटिंग जर करायची असेल तर 1,000 रुपये पहिले आपल्याला इथे डिपॉझिट ठेवावं लागतं आणि 600 रुपीज 1 हवरचे आहेत. त्याच्यामध्ये 6 पर्सन इन्क्लुडिंग किड्स आपण इथं बोटिंग वगैरे करू शकतो. लेकच्या साईडला बघा हॉर्स रायडिंग होते आणि भरपूर लोक इथं हॉर्स रायडिंग करतात. सिंगल रायडिंग करायची असेल तर 300 रुपये आणि डबल करायची असेल तर 600 रुपये. हे बघा घोडा किती भारी आहे. हा थांब ना. अच्छा अच्छा अच्छा, आपण हे करणार आहेत पण मला नाही वाटत आता आपण करू, त्या वगैरे करू. आणि या दादाचं नाव काय? सचिन. आणि सचिन दादाने आपल्याला हा रेट सांगितलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे का सगळं हाच रेट आहे. थोडं आपण बार्गेनिंग करतोय पण सचिन दादा काय आपलं ऐकत नाहीयेत. किती राऊंड मारणार तुम्ही? किती राऊंड कसे? राऊंडचे 300 घेतो. अच्छा, 2-3 राऊंड भेटले मारायचे असतील ओके, तर पैसे मी 250 रुपयाने घेईन. अच्छा असं आहे सगळं. आणि राऊंड हा जवळजवळ मला वाटतंय 500 मीटरच्या आसपास असेल. 500 मीटर बरं आहे ना. बापरे कसलं पळालं. पण जे जुनेद भाईच्या स्टॉलवर जो वडापाव खाल्ला, टेस्टी वडापाव खाल्ला, आज जुनेद भाईचं दुसरं रूप म्हणजे जावेद भाईचं दुसरं रूप म्हणजे भाई नगरसेवक आहे. आणि 18 वर्षाचा असताना भाई नगरसेवक झालाय. म्हणजे जेव्हा मतदानाचा अधिकार मिळतो तेव्हा यंग सगळ्यातला महाबळेश्वर मधला नगर परिषद मधला सगळ्यात यंग नगरसेवक होता. आणि भाई तरी पण येऊन मेहनत करतोय. भाईसाठी सॅल्यूट. मित्रांनो, घोडेस्वारी केली, नाश्ता केला आणि आपल्याला हा पुनीत दादा भेटलाय, पुनीत दादा नाईक. आणि हा आहे तो गोव्याचा आहे. आणि मी आल्यानंतर आपल्याला एक प्रकारचे असे कार्ड दाखवले आणि आम्ही ते कार्ड ओपन केले. तो ओपन केल्यानंतर आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन, यू आर अ विनर. आणि आपल्याला 1, 2 आणि 3 आणि 4 हे जे तुम्हाला पिक मध्ये दिसतात हे आपल्याला तिथे जाऊन 60 मिनिट्सचं नवीन हॉटेल आहे. हॉटेलचं नाव काय? मीरा वाटे. मीरा वाटिका. त्यांच्या प्रमोशन साठी हे वाटते ते तुका.
आणि आम्ही विनर झालेलो आहेत. आता आम्हाला जाऊन तिथे 60 मिनिटचं एक भेटलाय सॉरी एक सेमिनार नाही बोलता येणार त्याला. 60 मिनिट जाऊन आपल्याला स्पेंड करायचे. तिथं जर आपले हॉटेल वगैरे कसे ते आपल्याला बघायचे. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला या चौघांमधलं एक आपल्याला वस्तू भेटणार आहे. आणि आपण लकी ठरलेलो आहेत. म्हणजे आपली महाबळेश्वरची ट्रिप आहे ना ही सक्सेस झालेली आहे असं बोलायला काही हरकत नाही. आणि दादा आपला गोव्याचा आहे आणि गोव्याला गेल्यानंतर मी त्यांना भेटणार आहे आणि मी त्याचा पर्सनल नंबर पण घेणार आहे. थँक्यू. हा जो रस्ता जातोय हा एलिफंट हेडला जातोय. आणि दरी बघा इथं किती खोल आहे, भयानक आहे, भयानक आहे. आणि हा रस्ता किती खाली आपल्याला घेऊन जाणार आहे ते माहित नाही आपल्याला. इकडून आलोय आपण, पण बापरे दरी बघितली तर डोळे जरा गरगरायला लागलेत, एवढी खोल आहे. आणि खाली बघा एक मंदिर पण दिसतंय, ते खाली काहीतरी गाव वगैरे असू शकतं. बघा हत्तीचा माथा नावाचा हा स्पॉट आहे. आणि बघा तिकडे किती सुंदर आहे. आणि इथं आपल्याला खायला मॅगी वगैरे किंवा सरबत वगैरेचं पण ऑप्शन आहेत अवेलेबल. आणि मला वाटतं हे पुढे आपल्याकडे जायचंय अजून तिकडे. मित्रांनो हा सामसूम रस्ता आणि जंगलातून जाणारा रस्ता आपल्याला थेट घेऊन जातोय एलिफंटच्या माथ्यावर. आणि तिथून एलिफंटचा माथा दिसतोय म्हणून आपण इकडे चाललोय. आणि ही गर्द झाडी बघून मला राज पिक्चरची आठवण येते. संध्याकाळच्या जर 6-7 नंतर जर चुकून जर इथं कोणी थांबला तर मला असं वाटतंय तो त्याला इथं भूतच उचलून नेतील. विशेष म्हणजे जिथे आता आम्ही मॅगी खाल्ली त्या काकांनी आम्हाला इथं बिबट्या आलेले आणि वाघाचे, प्रॉपर वाघाचे जो बंगाली टायगर असतो त्याचे मला व्हिडिओज दाखवले. आणि ते सगळे इथले होते. बोलतात की संध्याकाळ 6 नंतर इथं कोणी थांबू शकत नाही. म्हणजे जर वाघ आणि बिबटे जर इथे आहेत तर अन्य प्राणी पण भरपूर सारे असणार आहेत तिथं. आणि बघा लोकेशन कसं किती खतरनाक आहे, डरावणं लोकेशन आहे. या जाळ्या बघा किती रसल वायपर असणार आहे तिथं. एवढं सारं जंगल बघून असं वाटतं की निसर्गामध्ये किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. जर असंच हे जंगल जर राहिलं तर किती ऑक्सिजन येतो. जो ऑक्सिजन मी घेतोय ना त्या हवेमध्ये पण असं ना एक फ्रेशनेस जाणवतोय, एकदम फ्रेश एअर जाणवतोय. आणि अशी जंगलं आपली टिकली पाहिजेत. बघा इकडचं वातावरण एकदमच वेगळं आहे आणि एकदम भारी वाटतंय, रिफ्रेश झालं एकदम. एलिफंटा माथ्यावर येताना या रस्त्यातून येताना आपल्याला या ताई भेटल्या आणि या ताईकडून आपण कैरी घेतलेली आहे. आणि ताईंनी आपल्याला एक माहिती दिली की हा ह्या साईडचा म्हणजे जो डाव्या साईडला जो पॉईंट आहे तो एडविक पॉईंट आहे. आणि इकडे जो राईट साईडला जो आहे हा एलिफंट पॉईंट आहे. आणि हे जे एडविक नावाचा जो इंग्रज होता याने ह्या दोन्ही पॉईंटचा शोध लावलेला आहे. आणि त्याच्या स्मरणार्थ हा पॉईंट इथे उभा केलेला आहे. मित्रांनो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जो एडविक नावाचा जो इंग्रज आहे त्याच्या स्मरणार्थ इथे त्याचं स्मारक एक प्रतिकृती तयार केलेली आहे एडविकच्या. आणि तिथे त्याच्याबद्दल माहिती सुद्धा लिहिलेली आहे. आणि इकडे जर तुम्ही बघाल तर एवढी मोठी प्रचंड अशी खोल अशी दरी आहे. आणि काय वारा येतो इथून, वाव जबरदस्त आहे इथं सगळं. आणि हे बघा घाट माथ्यावरचा रस्ता कसा उतरतोय आणि इथे रस्ता सुद्धा दिसतोय. हा घाट माथ्यावरून पूर्ण असा उतरत जातोय आणि हाच रस्ता पुढे जाऊन कोकणात उतरतोय. पूर्ण डोंगराला तुम्ही बघाल पूर्ण झाडांनी व्यापलेलं आहे. आणि शेवटपर्यंत खालपर्यंत आपल्याला पूर्ण झाडं दिसतात. एवढं खतरनाक जंगल आहे. मित्रांनो मगाशी आपल्याला ताईने सांगितलं होतं ते एडविक मी ऐकलं होतं, पण ते एडविक नाही ते लॉर्डविक आहे. आणि या लॉर्डविक नावाच्या इंग्रजांनी हा जो एलिफंटचा जो माथा आहे त्याचा शोध लावलेला आहे. आणि हा रस्ता बघा एलिफंट माथ्याला जातोय. आणि लॉर्डविक जो पॉइंट होता तो वरती होता, पण एलिफंट माथा हा खाली जावं लागतं आपल्याला त्याच्यासाठी. आणि मी स्लिप होतोय, किती स्लिपरी आहे थोडासा रस्ता. या झाडाने बघा कमानीचं स्वरूप घेतलंय. आणि जसं काय हा झाड आपलं कमानीच्या रूपात सगळ्यांचं वेलकमच करतोय. अशी पूर्ण फांदी गेले बघा तिकडे. आणि खाली हा रस्ता एलिफंट हेड पॉइंटला जायला थोडासा ट्रेक करून जायचंय आपल्याला. ते बघा ते जिथं दिसतात ते लोक तिथपर्यंत आपल्याला जायचंय. रस्ता असा एकदम खाली वरती आणि खूप सारे दगड आहेत मध्ये पण भारी आहे. बघा इकडं पूर्ण इकडं दरी, खोल दरी. आणि ह्या साईडला पण बघा खोल दरी. आता नेमकं हत्तीचा हेड कुठे आपल्याला माहिती नाहीये, पण त्या पॉइंटला जाऊ आपण, समजेल आपल्याला. आणि इकडे बघा नदी आहे ती, ही जी आहे ना पण ती आटलेली नदी आहे. मला बहुतेक पावसाच्या वेळी जेव्हा भरपूर पाणी पडतं तेव्हाच तिला पाणी असेल. हे जे तुम्हाला दिसतं ना स्ट्रक्चर हे पूर्ण हत्तीच्या डोक्यासारखं आहे. आणि त्याच्या खाली सोंडेचा आकार आहे. पण ॲक्च्युली ह्या पॉईंटवरून ते दिसत नाही, त्याच्यासाठी दुसऱ्या पॉईंटला जावं लागतं. आणि तेव्हा असा प्रॉपर हत्तीचं डोका आणि सोंड असा हा भाग तयार होतो. म्हणून याला एलिफंटचा माथा असं हे पॉईंटला नाव दिलेलं आहे.
आम्ही चाललोय सनसेट पॉइंटला आणि सनसेट पॉइंटचा रस्ता बघा, म्हणजे वरती सूर्य आहे पण खाली अंधार आहे. ते आता वाजले 5 पण अंधार बघा खाली किती आहे. हे जंगल आहे का काय आहे मला काही समजतच नाही. पूर्ण हॉरर मूवीची एकदम थीम आहे ही सगळी. म्हणजे बोलून फायदाच नाही. काय जबरदस्त वाटते यार. माझ्या इमॅजिनेशनच्या सगळं पुढचं आहे. वा. horror. हॉररच आहे, खरंच हॉरर आहे. हे बघा इकडची झाडं इकडच्या झाडांना कशी वरती भेटतात बघा. म्हणजे पूर्ण इकडच्या फांद्या आणि इकडच्या इथे ह्या झाडांच्या फांद्या पूर्ण मिक्स झालेल्या आहेत. कव. पूर्ण कर कमान केलंय. ती कमान आपली स्वागत करते असं वाटतं मला. सही. हे 2 रस्ते जातात बाई, का? हे झाडांचे मंडप बघा यार, जबरदस्त आहे. खूप सुंदर ना. समोरून गाडी आली म्हणून थोडस बरं वाटलं. नाही तर इकडं किती चिटपाखरू पण फिरताना दिसत नाही. इमॅजिन करा काय काय जंगली प्राणी इथं असतील जे आपलं सगळं डोक्याच्या बाहेरचं काम आहे. हा एकटा कुठं चालला, वाघ उचलून देईल ना. 2 आहेत. दोन वाघ ते कुत्र्याला पण काय भीती नाही वाघाची. वेगवेगळा रूट असेल त्याचा. आणि आतमध्ये पण एवढे घनदाट जंगल आहे बाई, काय सांगू तुम्हाला. आणि मला शब्दच फुटत नाही त्याला नेमकं काय बोलू मी. असं. आणि या जंगलामध्ये मध्ये मध्ये असे बघा हे टायगर पाथ राईड आहे बघा. ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची करूया आपण. आणि जो आपण पॉइंट बघायला आलाय सनसेट पॉइंट, तो इथून दिसतोय. जाऊ आपण आता पॉइंटला. सनसेट पॉइंटला आपण आलेलो आहेत. मग अशी येताना तर बघितलं एक चिटपाखरू पण नव्हतं, म्हणजे एक सुद्धा गाडी दिसत नव्हती. पण इथं आल्यानंतर भरपूर साऱ्या गाड्या आहेत त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटलं. नाही तर थोडंसं भीतीचं सावट होतं. आणि इकडे पण आतमध्ये पण गाड्या पार्क केलेल्या आहेत. आणि समोर आपल्याला सनसेट खूप सुंदर असा सनसेट दिसणार आहे. गाडी टाकली का? देख. आणि योग्य टायमाला आपण आलेलो आहोत. वाजले 6:30 आणि पूर्ण सनसेट होईपर्यंत आपण इथे थांबणार आहोत. वा. आणि बघा झाडांच्या मधून तो सूर्य, हा 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 हा, अरे काय वेगळंच आहे रूप. अरे भाई खरंच सुंदर आहे बघा. हा 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 हा, एक नंबर सनसेट आहे. आणि जेवढे जेवढे हे पॉइंट आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी खाण्यापिण्याची चांगली सोय आहे. हे बघा. आणि इथे बघा मस्त सर्वांना आवडती भेलपुरी, पाणीपुरी, शेवपुरीचं एक चांगलं स्टॉल आहे. आणि इथं आपण आता जरा भेलपुरी खाऊया. हा जो सनसेट पॉइंट आहे याला बॉम्बे पॉइंट पण असं बोलतात. पॉप्युलरली नो ॲज द सनसेट पॉइंट. सन बघा एकदम भारी आहे यार, क्लासिक. आम्ही जेव्हा आलो तेव्हा सनसेटचा शेड थोडासा वेगळा होता आणि आता तर आणखी त्याचं सौंदर्य खुलून आलंय. हे बघा किती सुंदर दिसतोय. हा काय बोलायचं, अप्रतिम सनसेट झालेला आहे. आणि समोर बघाची सूर्याची शेड अजून पण पडलेली आहे आकाशावर. आणि अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. आणि समोर हे बघा हे सगळे सह्याद्री पर्वतरांग आहेत. बघा आपल्याला एक जंगली झाड दिसलंय आणि त्याला ते फुलं बघा. आता ते फुलं आहेत की मोर आहेत ते आपल्याला माहिती नाही, पण जे काही दिसतं खूप सुंदर दिसतं बघा.